तुमच्याकडेही मस्त असे 2 बटाटे आहेत का? अहो मग ही रेसिपी लगेच करायला घ्या. लहान मोठ्या सगळ्यांनाच आवडणारी ही रेसिपी प्रत्येकाची फेवरेट आहे. तर पहा, या रेसिपीसाठी सगळ्यात आधी आपल्याला 2 बटाटे घ्यायचे आहेत आणि याची मस्त अशी साल काढून घ्यायची आहे. आता बटाटा नवा, जुना कोणताही चालणार आहे. जो घरामध्ये तुमच्याकडे अवेलेबल असेल तो बटाटा घ्या. फक्त हिरवा बटाटा किंवा मोड आलेला बटाटा घेऊ नका, कारण असं म्हणतात की तो आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतो. तर पहा, बटाट्याची अशी साल काढल्यानंतर तुम्हाला जर कुठे तो हिरवा काळा दिसत असेल, जर थोडासा असेल तर काढून टाका, किंवा मग खूप असेल तर तो घेऊच नका. तर पहा, इथे मी बटाट्याची अशा पद्धतीने साल काढून घेते आहे. 2 बटाटे घेतलेले आहेत मी इथे. आता तुम्हाला किती क्वांटिटीत ही रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्हाला बटाट्यांचं प्रमाण कमी जास्त ठरवायचं आहे. बटाट्याची साल काढून झाली की लगेचच हा बटाटा चिरून घ्यायचा. आता तुम्हाला इथे मी एक बटाटा चिरून दाखवते, त्या पद्धतीने तुम्ही सगळा बटाटा चिरून घ्या. तर पहा, एका बटाट्याचे 2 भाग केले, त्यानंतरनं त्याला 3 अशा उभा कट दिल्या आणि मग अशा पद्धतीने बटाटा मी चिरून घेते. थोडा पातळ चिरते म्हणजे तो लवकर शिजला जाईल. तुम्ही हवे तसा हा बटाटा चिरू शकता. थोड्या मोठ्या फोडींमध्ये चिरलात तरी चालेल, किंवा मग अजून जास्त पातळ चिरलात तरी चालेल. तुम्हाला जसा आवडेल तशा पद्धतीने तुम्ही हा बटाटा कट करून घ्या. पण असा थोडा पातळ असेल ना तर शिजायला लवकर शिजतो आणि खायलासुद्धा छान लागतो. तर पहा, इथे या पद्धतीने मी आता संपूर्ण बटाटा चिरून घेतलेला आहे. आता हा बटाटा आपल्याला लगेचच पाण्यामध्ये घालून घ्यायचा. त्यामुळे काय होईल, बटाटा लाल पडणार नाही आणि बटाट्यामध्ये जो एक्स्ट्राचा स्टार्च आहे ना तो निघून जाईल. तर पहा, इथे मी 2-3 पाण्याने हा बटाटा छान स्वच्छ धुवून घेते. कमीत कमी 2 ते 3 पाण्याने तरी तुम्हाला बटाटा धुवून घ्यायचा आहे. पहा, असं स्वच्छ पाणी होईपर्यंत हा बटाटा धुवून घ्यायचा. त्यानंतरनं एका कढईमध्ये आपण शेंगदाणे भाजायला ठेवूया. तर पहा, इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. एक मीडियम आकाराची वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत. एकदम बारीक गॅसवरती शेंगदाणे छान असे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे. पहा, अशा पद्धतीने त्याची थोडीशी साल तडकायला लागली की गॅस बंद केलात तरी चालेल. आता इथे मी हे शेंगदाणे काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. थोडेसे थंड झाले की त्यानंतरनं वाटून घेऊया. अगदीच गरम गरम असताना वाटू नका, थोडे थंड झाले की मग वाटून घ्या. तर पहा, अशा पद्धतीने त्यानंतरनं यामध्ये घालायच्यात आपल्याला मिरच्या. आता तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आपण ही आज उपवासासाठी रेसिपी करतोय आणि ही रेसिपी तुम्ही सगळेच करत असाल, पण या रेसिपीमध्ये करण्याची थोडी पद्धत वेगळी आहे आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने ही रेसिपी करतं. तर पहा, इथे मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. आता मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे वाटून घेतले ना त्यातच मी मिरच्या घालून घेते. शेंगदाणे आपण काढून घेतलेत, जो केलेला कूट होता तो काढून घेतला आणि मग त्यामध्ये मिरची ओबडधोबड अशी वाटून घेतली. आता त्याच सेम कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं. या रेसिपीला मात्र आहे ना तेल थोडं बेतात घाला. या रेसिपीमध्ये जर तेल थोडं जरी जास्त झालं ना तर ही रेसिपी खायला अजिबात मजा येत नाही. त्यामुळे तेल व्यवस्थित घाला. त्यानंतरनं जी आपण मिक्सरला ऑन ऑफ मोडवर वाटून घेतलेली मिरची आहे ती घालून घ्यायची. इथे गॅस मीडियम आहे. मीडियम फ्लेमवरती मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत ही मिरची आपल्याला परतवून घ्यायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत मी ही मिरची परतवून घेतली. त्यानंतरनं आपण जो धुवून ठेवलेला बटाटा होता तो यामध्ये घालून घ्यायचा. आता तुम्हाला वाटत असेल आपण बटाट्याची भाजी करतोय का, तर अजिबात नाही. पण जर तुम्हाला भाजी करायची असेल ना तर मग नक्कीच तुम्ही या पद्धतीने करू शकता. बटाटा छान परतून घ्या, झाकण ठेवून शिजवून घ्या. त्यानंतरनं त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घाला, मीठ घाला आणि मग तुमचा हा बटाटा उपवासासाठी खाण्यासाठी तयार होईल. पण आपण आज बटाट्याची भाजी पाहत नाही आहोत. तर पहा, मी इथे चवीनुसार मीठ घातलं. आता हा बटाटा संपूर्ण छान परतून घेऊया. जेवढा बटाटा आहे ना त्या बटाट्यापुरतंच मीठ घालायचं, जास्तीचं मीठ आधीच घालायचं नाही, नाहीतर मग बटाटा खारट होईल. आता झाकण ठेवूया आणि अगदी बारीक गॅसवर ह्याला छान असं होऊन देऊया. मस्त असा बटाटा थोडा खरपूस होईपर्यंत छान होऊन द्यायचा. त्यामुळे काय होतं ना, बटाटा खायला खूप रुचकर आणि छान लागतो. तर पहा, इथे मी बारीक गॅसवरती बटाटा कमीत कमी 2 मिनटं होऊन दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता हा बटाटा मी आता हलवते तरच तुम्हाला कळत असेल तो थोडासा नॉर्मल असा खाली चिकटलेला आहे. छान असा गोल्डन सोनेरी रंग आलेला आहे त्याला, म्हणजे आपला बटाटा अर्थात शिजलेला असणार आहे. आपल्याला बटाटा कमीत कमी 70 ते 80% तरी शिजवून घ्यायचा आहे आधीच, ज्यामुळे तो रुचकर लागणार आहे. तर पहा, इथे मस्त असा बटाटा शिजला गेला आहे. आता आपण यामध्ये जे वाटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट होता तो आणि शाबूस तांदूळ घालून घेऊया.
शेंगदाण्याचा कूट आणि शाबूस तांदूळ घालायचे आहेत एक सोबतच, म्हणजे मग शाबूस तांदूळ एकमेकांना चिकटणार नाही आणि खिचडी चिकट होणार नाही. तर पहा, आता शाबूस तांदळासाठी लागणारं मीठ आपण आत्ता घालूया. आता बऱ्याचदा बघा आपण काय करतो, बहुतेक जण अशी करतात की बटाटा तेलामध्ये थोडासा हलकासा परततात, लगेचच शाबूस तांदूळ आणि शेंगदाण्याचा कूट टाकतात, किंवा काही जण शेंगदाणे न वाटताच भाजता तशाच कूट करतात, किंवा मिरच्यासुद्धा भाजून घेत नाही. मिरच्या भाजल्यामुळे आपली जी खिचडी आहे ना ती कधीच पोटाला बाधत नाही. त्यामुळे शक्यतो मिरची ही भाजूनच घ्या. सोबतच बटाटा छान असा क्रिस्पी होईपर्यंत मस्त असा आधी शिजवून घ्यायचा. शिजताना त्यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे तो चवदार लागतो. त्यामुळे आपली खिचडी खूप रुचकर होते. तर पहा, मी ह्यामध्ये ना तेलसुद्धा बेतात घातलं आहे, ज्यामुळे खिचडी मस्त लागते. जर तेल थोडं जरी जास्त झालं ना तर खिचडी खायला चांगली लागणार नाही. मीठ घातल्यानंतर हे सर्व छान एकजीव करून घेतलं. त्यानंतरनं झाकण ठेवायचं, 2 मिनटं बारीक गॅसवर होऊन द्यायचं. आता झाकण काढलेलं आहे, पुन्हा एकदा खिचडी हलवून घेते. खिचडी करताना कमीत कमी 3 ते 4 वेळा अशा पद्धतीने हलवून घ्यायची, म्हणजे ती सगळीकडनं शिजली जाते. प्रत्येक शाबूस तांदळाचा जो दाणा आहे ना तो शिजला गेला पाहिजे. जोपर्यंत आपले हे शाबूस तांदूळ छान ट्रान्सपरंट होत नाही ना तोपर्यंत खिचडी शिजली नाही हे समजून जायचं. जेव्हा हे संपूर्ण शाबूस तांदळाचे दाणे छान ट्रान्सपरंट होतील तेव्हा आपली खिचडी व्यवस्थित शिजली जाते आणि मग ती पोटाला बाधत नाही. तर पहा, मी आता झाकण ठेवते आणि अशाच पद्धतीने 2-3 वेळा मी झाकण काढून ही सगळी खिचडी हलवून घेणार आहे. तर पहा, अशा पद्धतीने आता परत झाकण काढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आता खिचडी बऱ्यापैकी छान अशी ट्रान्सपरंट झालेली आहे. आता झाकण न ठेवता 1-1.5 मिनटं अशीच हिला परतत राहायची आहे. सतत परतून घ्या, मध्ये मध्ये असं सतत हलवत ही खिचडी 1-1.5 मिनटं झाकण न ठेवताच परतवून घ्या. त्यानंतरनं तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये लिंबाचा रस तुम्ही घालू शकता. पहा, इथे छान अशी ट्रान्सपरंट झालेली आहे आपली खिचडी, म्हणजे छान अशी ही शिजलेली सुद्धा आहे. चवीला अप्रतिम लागते. तुम्ही जर या पद्धतीने खिचडी करत नसाल ना तर एकदा नक्की करून पहा. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाणेसुद्धा तळून घालू शकता, ते सुद्धा छान लागतात. दह्यासोबत खा किंवा मग शेंगदाण्याच्या आमटीसोबत. अतिशय रुचकर आणि चवदार झणझणीत अशी ही खिचडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा. झणझणीत झाली तरी पोटाला बाधणार नाही, कारण आपण मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. अशा टिप्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि तुम्हाला ही खिचडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.